भुजबळ साहेबांनी बोलवली कधी? बोलवली कधी? मला कल्पना नाही, कारण काल आता 20 तारखेचा जो अल्टिमेट दिलाय ओके मला माहित नाही, मी दुपारपर्यंत होतो मुंबईत, तेव्हापर्यंत काय मला निरोप नव्हता. परंतु ऑलरेडी एक सर्वपक्षीय बैठक झालेली आहे याच विषयावरती, आणि त्या बैठकीमध्ये मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण दोन्ही विषय चर्चेला होते. परंतु त्या बैठकीमध्ये महाविकास आघाडीचे 3 प्रमुख पक्ष आहेत ते काय बैठकीला आले नाहीत, आणि त्यांचं मत काय आम्हाला कळू शकलं नाही. त्यामुळं आम्ही चर्चा केली, आणि त्या चर्चेप्रमाणे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावायचा नाही, आणि 10% आरक्षण आपण मराठा समाजाला दिलेलं आहे ते अजूनपर्यंत कोर्टामध्ये टिकलेलं आहे. आता फक्त जो 2 विषय आहेत, सगळ्या सोयऱ्यांचं ड्राफ्ट जो नोटिफिकेशन काढले त्याच्यावरती सजेशन ऑब्जेक्शन्स जे आलेले आहेत त्याच्यावरती पुढची कार्यवाही, आणि त्याच्यापेक्षा महत्त्वाचं मनोजदादा जरांगे म्हणतात तसं कुणबी प्रमाणपत्र जी हैदराबाद गॅजेटनुसार या ठिकाणी मिळायची आहेत, त्या हैदराबाद गॅजेटचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स तेलंगणा गव्हर्नमेंटकडनं मिळवणं, तर त्याच्यावरती आमचं काम सुरू आहे. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. पहिला मराठी खत्म करेंगे. हे भास्कर जाधव म्हणतात शंभूराज देसाई यांचा वरचा मजला रिकामा आहे, तुमच्यावर टीका केलेली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या जे महासभा झाली त्याला उपस्थित नाहीत असे म्हणतात. कुठल्या नाही ना, महाविकास आघाडी नेते उपस्थित खापर तुमच्यावर फोडण्याचं एखाद्या. आता मला एक सांगा, सर्वपक्षीय बैठक सरकारनं बोलवली, मराठा आरक्षणासारख्या आणि ओबीसी आरक्षणासारख्या ज्वलंत प्रश्नावरती बोलवली. आता त्या बैठकीला जे येत नाहीत त्या बैठकीमध्ये काहीतरी उघड मत मांडलं पाहिजे ना. ते न मांडता जे पाठ फिरवतात त्यांचा वरचा मजला रिकामा आहे का? जे बैठकीमध्ये सहभागी होऊन या प्रश्नातनं समन्वयातनं तोडगा निघावा म्हणून प्रयत्न करतात त्यांच्यावरती उलटी टीका करणार. म्हणजे आता भास्कर जाधव मोठे नेते आहेत, कसं आहे आता उभाटामध्ये कुणी मोठं राहिलेलं नाही, त्यामुळं असं कुणी बोललं की त्याला एकदम वरची ग्रेड मिळते उभाटामध्ये. ठीक आहे, त्यांना असं बोलून काय त्यांना साध्य करून घ्यायचं असेल तर त्यांनी करावं. संजय राऊत यांनी आरोप केलेला आहे आमदार फोडण्यासाठी 25 कोटी आणि 2 एकर जागा दिल्याचा संजय राऊतांनी आरोप केलाय. संजय राऊतांचा आजपर्यंत कुठला आरोप सिद्ध झाला? उगा आपलं काहीतरी तुम्हाला माध्यमांना सकाळी 8 वाजले की ते स्क्रीन तुम्ही सेटच करून ठेवता त्या फ्रेममध्ये संजय राऊत चालू करा. लोकांना पण ती सवय झाली. आता तुम्ही संजय राऊत दाखवायला लागला की माणसं बटन बदलतात चॅनेलचं आणि काहीतरी एंटरटेनमेंटचं चॅनल दुसरं लावतात. संजय राऊतांकडे आम्ही गांभीर्यानं बघत नाही. त्यांच्याकडं मी मंत्री म्हणून सांगतो, त्यांच्याकडं 25 कोटीचा 2 एकर जमिनीचा काय पुरावा असला तर द्या ना. एजन्सी आहेत ना, सरकारकडे द्या, CID द्या, इंटेलिजन्सकडे द्या, कोणाकडे द्या ना. तुमच्याकडे काही पुरावा असेल तर उगाच नुसतं हवेत तीर मारू नका म्हणा. सदाभाऊ बोलतात की फडणवीसांचा पिछा सोडा, आता पवारांकडे जरांगे पाटलांनी मोर्चा वळवला पाहिजे, त्यांच्या घरावरती मोर्चा वळवला पाहिजे असं सदाभाऊ खोत म्हणतात. मला माहित नाही सदाभाऊ खोत काय बोलले ते. सर, विधानसभेचे वारे आता भाऊ लागलेले आहेत. नवी मुंबईमध्ये सध्या 2 विधानसभा, त्या ऐरोली विधानसभेमध्ये विजय चव्हाण यांच्या नावाची चर्चा रंगू लागली आहे. आपल्या शिवसेना गटावर काय वाटतं? आणि बेलापूरमध्ये विजय नाटा यांच्या नावाची चर्चा, शब्द म्हणजे त्याची चर्चा होती. आता नाटा साहेब आमचे उपनेते आहेत, चौगुले साहेब आमचे जिल्हा प्रमुख आहेत. अजून निवडणुकीला खूप वेळ आहे. निवडणुकीचं जागा वाटप करताना भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आम्ही 3 पक्ष एकत्र बसू, खेळीमेळीत आमचं जागा वाटप होईल. आणि निश्चितपणे या जागा वाटपामध्ये माननीय शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला चांगला वाटा मिळेल, आणि त्या वाट्यामध्ये नव्या मुंबईतला सुद्धा वाटा असेल एवढं सांगतो. तुमच्या जिल्ह्यातले दोघंही पुनर्वसन पालकमंत्री आहात, चांगला वाटा मिळेल सांगितलं ना. सातारा आणि ठाण्याचे आणि पालकमंत्री आहे मी. जिल्ह्यातल्या असल्यामुळं मी माझा शब्द खर्च करणार, त्याच्यासाठी पूर्ण ताकद लावणार. आणि काय सांगू, देसाई साहब अभी हिंदी में है. आप पालक मंत्री हैं और तमाम अभी आज के कार्यक्रम मुद्दे ऐसे उठाए गए जो जिले के मुद्दे हैं और तमाम ज्वलंत मुद्दे हैं, आपके विभाग से भी जुड़े हैं. किस तरह से आप समाधान का प्रयास कर रहे हैं कि थाने जिले की जो ज्वलंत समस्या है उसका समाधान तत्काल? देखिए, 3-4 इम्पोर्टेंट इशू आज के मीटिंग में नाटा साहब ने और चौगुले साहब ने उठाए. ये इधर के नवी मुंबई के और ये एरिया के हैं. अभी 4-5 दिन के लिए मैं कॉन्स्टिट्यूंसी में जा रहा हूँ, क्योंकि पिछले 3 हफ्ते से मैं मेरे मतदार संघ में नहीं जा पाया था अधिवेशन के कारण. उसके बाद जब मैं नेक्स्ट कैबिनेट के लिए मुंबई में आऊँगा
तो इसके बारे में एक स्वतंत्र मीटिंग पालक मंत्री के नाते में यही आके मुंबई में, नवी मुंबई में आके नवी मुंबई कॉरपोरेशन में लेने वाला हूँ और इसका हल हम जरूर निकालेंगे। जो इश्यूज पेंडिंग रहे हैं बहुत दिनों से, माननीय मुख्यमंत्री महोदय ने इसके बारे में इंस्ट्रक्शंस देने के बाद भी, तो मैं खुद इसमें दखल देके इसके बारे में एक उच्च हाई लेवल मीटिंग लगा के इसको हम रिजॉल्व करेंगे। क्या 2 सीटों में से शिवसेना को कोई सीट पे नेतृत्व दिलाने का प्रयास आपका रहेगा? मैंने अभी कहा कि हमने अच्छा परफॉर्मेंस लोकसभा इलेक्शन में किया है। लोकसभा इलेक्शन में हमारे संगठन का काम भी सामने आया है, लेकिन शिवसेना, बीजेपी और एनसीपी हमारा अलायंस है और हमारा अलायंस फ्रेंडली अलायंस है। हम तीनों दल के नेता बैठ के हमारे आपस में हम हमारे जगह का बंटवारा करेंगे, लेकिन इस बंटवारे में शिवसेना को यहाँ का अच्छा सीट मिले, इसलिए पालक मंत्री के नाते मैं पूरी कोशिश करूंगा। ओके। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।